रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका पादचारी महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. अपघातातील महिलेचे दोन्ही पाय चुराडा, प्रकृती चिंताजनक. वाहतूक पोलिसांची नियुक्ती कशासाठी? जनतेचा पोलीस प्रशासनाला सवाल. केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका पादचारी महिलेला भरधाव ट्रकने चिरडलेलं असून अपघातातील महिलेचे दोन्ही पाय चुराडा झालेले आहेत, तर फासळ्या मोडल्या असल्याचं कळालं आहे. तर या अपघातातील जखमी महिलेची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याचं कळालं आहे. प्राथमिक माहिती मिळाली अशी की शीतल सोमनाथ देशमाने, वय वर्ष 35, राहणार महात्मा फुले नगर, केज येथील रहिवासी आहेत. दिनांक 3 एप्रिल 2024 शुक्रवारी 6 वाजण्याच्या सुमारास शीतल देशमाने या मंगळवार पेठ येथून बाजार करून शहरातील केज बीड या मुख्य रस्त्यावरून पायी चालत येत असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता ओलांडत असताना टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MS16AE 8159 या ट्रकने भरधाव वेगाने येऊन महिलेला चिरडला आहे. या ट्रकचा मालक प्रकाश बागील, वय वर्ष 45, राहणार मध्य प्रदेश असे नाव आहे. सदर ट्रक हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील काकडे पाटील यांचा असून ट्रक चालक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे की सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे त्यांच्या सहकार्यासमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. भ्रमणध्वनीवरून 108 नंबरला संपर्क करून रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले. शीतल देशमाने यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी हलवण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथमोपचार करून सदर घटनेतील महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले आहे. सदरचा ट्रक हा परळी येथून सिमेंट घेऊन केज शहरातून नांदूरघाट येथे जात असताना केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सदर अपघात घडलेला आहे. यामध्ये शीतल देशमाने यांना सदर ट्रकने किन्नर साईडच्या बाजूने ट्रकचे पुढील टायरने चिरडले आहे. यामध्ये शीतल देशमाने यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून वरती निकामी झाले, तर त्यांच्या छातीच्या फासळ्या देखील मोडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. केज शहरात सतत अपघाताची मालिका सुरूच असून याला कारण असं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयाच्या समोरील परिसरात मुख्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या उभ्या वाहनांच्या रांगा या अपघाताचं मुख्य कारण ठरत आहेत. मात्र वाहतूक पोलीस या वाहन चालकांना काहीच न बोलता सायरन वाजवत पुढे निघून जातात. त्यामुळे ही अवैध वाहतूक नेमकी कशी चालते अशी चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस आता तरी या अवैध वाहनांवर कारवाई करणार का असा सवाल घटनास्थळी असलेल्या नागरिकांमधून ऐकण्यास मिळतो आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना नेमके अभय कोणाचे आहे अशी चर्चा उपस्थित नागरिकांमधून केली जात होती. सदरील ट्रक आणि ट्रकचा चालक हा केज पोलिसांच्या स्वाधीन आहे. सदर घटनेचा पुढील तपास हा केज पोलीस करत आहेत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.